नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रक्षाबंधन स्पेशल मस्त अशी गुळ खोबऱ्याची बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत। तरी बर्फी करायला एकदम सोपी आहे आणि घरातीलच मोजक्या साहित्यातच ही तयार होते। तर उद्या सर्वांना श्रावणी सोमवारचा उपवासही असतो, तर उपवासवालेसुद्धा ही बर्फी खाऊ शकतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी ते कढईत 2 चमचे साजूक तूप गरम करायला ठेवायचे। जर तूप नसेल तरी बिना तुपाची ही बर्फी आपण करू शकतो। आता हे तूप थोडंसं मेल्ट झालेलं आहे, त्यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 2.5 वाटी ओल्या खोबऱ्याचा कूट घेतला आहे। तर हा ओल्या खोबऱ्याचा कूट करताना मी चिप्स करण्याच्या खिसणीने खोबरं कट करून घेतलं आहे आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। आता हे सर्वाधिक ते 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे। तर इथे 2.5 वाटी वाटलेलं खोबरं आहे आणि त्यासाठी 2 वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून। आता गूळ बारीक चिरल्यामुळे तो पटकन विरघळतो आणि 2 ते 3 मिनटं हे छान असं मिक्स करून झाले की यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। तर इथे मी वेलची पावडरमध्ये जायफळसुद्धा किसून टाकलेलं आहे आणि आता हे छान मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण छान असं मिक्स झालं आहे आणि थोडंसं घट्टही झालं आहे। तर जास्तही घट्ट करायचं नाही, नाहीतर बर्फी कडक होऊ शकते। तर आता आपण हे एका ताटात काढून घेऊयात। तर इथे हे मिश्रण तयार करायच्या आधी मी ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं। आता तूप लावलेल्या ताटात आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। तर गरम असतानाच हे मिश्रण आपण ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण ताटात काढून झाल्यावर आपल्याला सर्व बाजून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण गरम असल्यामुळे हाताला चटका बसू शकतो, त्यामुळे अशा पद्धतीने पेल्याच्या साहाय्याने एकसारखं करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण सर्व बाजूने असं एकसारखं करून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं बाहेर असताना थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर अर्धा तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। तर फ्रीजमध्ये नसेल ठेवायचे तर बाहेरच 1 ते 2 तास सेट करायला ठेवू शकता। तर इथे अर्धा तास झालेला आहे, मी ते मिश्रण फ्रीजमध्ये सेट करून घेतलं होतं। आता आपण ही बर्फी कट करून पाहूयात। तर तुम्ही ते पाहू शकता वड्या कशा व्यवस्थित अशा कट होत आहेत आणि ते तुम्हाला एक वडी काढून दाखवते। तर कशा मस्त अशा चौकोनी वड्या तयार झालेल्या आहेत, खायला एकदम छान लागतात। तर ही रेसिपी नक्की करून पहा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा। तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।